आज माझ्या हातातून माझा आयफोन डायरेक्ट खाली पडला मित्रांनो. आता फुटला का वाचला तुम्हाला सांगतो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आज घरातून निघलो मस्त टाकाटक मध्ये, पण समोर बघतो तर काय कोंबडा कोंबडी, पण आज गुरुवार होता म्हणून वाचले. तितक्यात आपल्या बोक्याची एंट्री झाली. बोक्याला म्हटलं अरे गॉगल देणार तागडा आहे, पण ऐकायला तयार नाही. म्हणे आधी माझा फोटो काढ मग देतो. तितक्यात आले आपले दोघं मित्र, म्हणे चल बस गाडीवर बसून निघलो आम्ही नांदूरगावामध्ये. आज इलेक्शन आहे ना भाऊ, नांदूरगावचं वातावरण एकदम ताईट आहे. पण तितक्यात आपले भूषण दिंडे भेटले ना आपले दोस्त. भूषा म्हणे यार योग्य माणसाला मतदान करावर काय. त्याला म्हटलं तू नको सांगू कोणाला मतदान करायचं, आम्हाला माहिती सगळं मतदान आम्ही परफेक्ट माणसाला करू. तर आम्ही निघलो बूथ वरती. म्हटलं आपण सगळ्या पक्षांच्या माणसांना भेटू. म्हटलं कमी वाईट टकलं पडलं ना, लय विचित्र दिसतं. बघू शकता यार, कमी वाईट आहे ना, आपल्या दोस्ताचं टकलं पडत चाललंय. यार काय करावं, याला वाटतं वीक बसून घ्यावा, नाही तर काहीतरी ट्रान्सप्लांट करावं. तर आम्ही आलो तो बूथ वरती, सर्व पक्षांच्या बूथ वरती जाऊन भेटू म्हटलं प्रत्येकाला. गर्दी अशी तुफान होती की विचाराच्या बाहेर. मतदानाची वाट पाहत आहे, म्हणजे मतदान करायसाठी लोकांची वाट पाहत आहे. मतदान आहे ना कोणाच्या दबावाखाली केलं नाही पाहिजे. आपल्या मनाला वाटेल त्या व्यक्तीला केलं पाहिजे. आपला अधिकार आहे तो बजावला पाहिजे आपण. पण आपल्याला दिसले आपले जमीर भाईच्या शूजची क्वालिटीच वेगळी यार. एक शेवडकर एक शूज घालतो बरं का. हा पोऱ्या जरा अँटिकच आहे, वेगळा आहे थोडासा. तर बघू शकता सर्व मित्र परिवार आपले आलेले. तर चला म्हटलं यांना पण व्हिडिओ मध्ये घेऊन टाकू. पण बूथवरचे जे बसलेले त्यांना म्हटलं थोडं पाणी प्यायला द्या. भावानी मस्त बिस्लरी दिली. मग पाणी पिऊन निघलो तर तेवढ्यात आपले ब्लॉगर मित्र भेटले. मित्रांना भेटल्याच्या नंतर अंशू दादाची एंट्री झाली. अंशू दादा सध्या गाड्यांवरती खूपच हवा करताय विचाराच्या बाहेर. हे दोघं गाडी चालवण्यामध्ये लय खतरनाक आहे. अशी रायडिंग करतं की विचाराच्या बाहेर. आम्ही निघलो वार्ड क्रमांक 18 मध्ये मित्रांनो, तिथलं वातावरण बघायला. पण रस्त्यामध्ये दिसली ब्लॅक कलरची सियाज, ती पण आपल्या मित्राची होती. मित्र फुल फॉर्म मध्ये होता. बघू शकता केस वाढून व्हाईट शर्ट घालून आज मतदान करायला निघल्या भाऊ. ते पण 4 व्हीलर घेऊन मस्त गप्पा मारल्या. भावाला म्हटलं आता 120च्या स्पीडने सुट, म्हटलं आम्हाला काम आहे. मग काय 2 टू व्हीलर वरती आम्ही 5 जण निघलो. मग काय एका गाडीवरती 2 जण, एका गाडीवरती 3 जण. आपल्या गाडीवरती स्वामी होता चालवायला आणि दुसऱ्या गाडीवर अजय होता चालवायला. मस्त छोट्या शुभम आम्ही सगळे मिळून डायरेक्ट निघलो वार्ड क्रमांक 18च्या दिशेने. मतदान आम्हाला पण करायचं, पण आम्ही 4:30ची डेडलाईन आहे. आम्ही 4:30-5 वाजता मतदान करणार आहे. तोपर्यंत बनाबाना फिरणार आहे मित्रांनो. पण अचानक अजय भावाच्या गाडीचं पेट्रोल संपलं. म्हटलं काय येड्यावानी वागत काय माहिती, टाकी फुल करायची नाही, एवढा पैसा पाणी असून भुरट्यावानी वागतो. काय खरं नाही भैया पोऱ्याचं. तितक्यात आपल्या संजू बाबाची एंट्री झाली. संजू बाबाला म्हटलं काय चाललं. संजू बाबा म्हणे एकदम मजेमध्ये. मस्त गप्पा वगैरे मारल्या संजू बाबांसोबत आणि डायरेक्ट वार्ड क्रमांक 18 मध्ये आलो. इथं आल्याच्या नंतर वातावरण तर खूपच ताईट होतं. प्रत्येक उमेदवार हात जोडून उभा होता, मतदान मला द्या. पण पब्लिक लय हुशार आहे, ज्याला द्यायचं ना त्यालाच मतदान देते, कोणी किती काय केलं तर. मग इथं थोडं फिरल्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट अजय भावाच्या घराजवळ आलो. म्हटलं इथं थोडंसं थांबू म्हटलं, आणि त्याच्यानंतर मतदानाचा विचार करू करायचं का नाही करायचं, म्हणजे कधी करायचं. असं सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटतं की यंग पोरांचे टकले पडताय मित्रांनो. कसं व्हायचं, कशी मुलगी कोणी देईल यार, किती कठीण काम. एवढा गोंडच मुळगान टकलं पडलं. तर फायनली आम्ही मतदान केलं मित्रांनो. पण मतदान केल्याच्या नंतर म्हटलं चला जरा फोटो गिटो सेल्फी गिल्फी घेऊ. पण शॉट असा झाला आपल्या हातातून मोबाईलच खाली पडला. मोबाईल खाली पडल्याच्या नंतर म्हटलं झाला आता मोबाईल भुगा मित्रांनो. पण देवाच्या कृपेने मोबाईलला काहीच झालं नाही. चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, मराठी ब्लॉगरला सपोर्ट करा.